सगळ्या लाडूंना प्रचंड मागणी असताना शिफ्टिंग करावं लागलं मध्येच, कारण आमच्या ओनरची मुलं येणार होती राहायला. त्यांची मुलं बाहेर राहत होती, तर ते त्यांना परवडत नव्हतं. त्याच्यामुळे त्यांनी विचार केला की आपला स्वतःचा फ्लॅट आहे तर तिथं ठेवूया म्हणून. मग आता स्वतः ओनरची मुलं येणार म्हटल्यावर आम्हाला पण काही बोलता आलं नाही तसं. असो, गेले 6 वर्ष आम्ही इथं वडगाव शेरीमध्ये आलो होतो आणि ह्याच फ्लॅटमध्ये 6 वर्ष राहत होतो. 11 महिन्याचा देवांश माझा होता तेव्हा मी इथं आलो होतो. 2 बॅगा आणि काही थोडीशी फार भांडी लागणारी जो स्वयंपाकासाठी एवढीच आमच्याकडे होती. आणि 6 महिन्यात बघता बघता एवढं सामान आलं घरात की काही विचारूच नका. आणि शिफ्टिंग करताना आम्हाला ते समजतंय की अरे सामान खूप झालं आहे म्हणून. तर आम्ही न लागणाऱ्या गोष्टी अशा बाजूला काढून ठेवल्या होत्या आणि ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या आम्ही घेऊन गेलो होतो. मूव्हर्स अँड पॅकर्सवाले आले होते, ते छान असे व्यवस्थित घेऊन जात होते. मला ह्या वॉशिंग मशीनचंच टेन्शन होतं, कारण ती खूप जड आहे आणि आमच्या बिल्डिंगचे जिने जे आहेत ते छोटे छोटे आहेत, तर कशी नेतील वगैरे. तर त्यांनी व्यवस्थित सगळं नेलं होतं. आजूबाजूच्या लोकांशी एवढी जवळीक झाली होती, आपलेपणा निर्माण झाला होता की कोणीतरी माझीच काकू आहे, माझीच छोटी बहीण आहे, माझी मैत्रीण आहे, या पद्धतीनं अगदी हसी मजाक आमचं चालू असायचं. तर हळूहळू आम्ही सगळं सामान नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट केलं. या घरानं मला भरपूर काय काय दिलं. माझा 11 महिन्याचा देवांश लहानाचा मोठा झाला. माझं यूट्यूब चॅनेल इथंच चालू झालं, इथंच चांगलं ग्रो झालं. नंतर माझा लाडूचा बिझनेससुद्धा इथं चालू झाला. 23व्या वर्षी लग्न झालं, पण या घरात खरी मॅच्युअर झाले मी, कारण इथं आलेले चांगले वाईट अनुभव हे कायम माझ्या सोबतीला राहतील आणि कायम मला काही ना काहीतरी शिकवण देतच. माझ्या आयुष्यातलं हे पहिलं शिफ्टिंग आहे आणि या घराची मी कायम ऋणी राहील.